तर मुंबईत सुद्धा काँग्रेसनं आंदोलन केलं। आज राज्याच्या विविध भागामध्ये काँग्रेसच्या आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय। सकाळी नागपूरमध्ये झालं, पुण्यामध्ये झालं, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं आणि आता मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। काँग्रेस आज आक्रमक आंदोलन करताना आपल्याला राज्याच्या विविध भागांमधून हे चित्र पाहायला मिळालेलं आहे। तर आज काँग्रेसनं मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन केलं आणि या काँग्रेसच्या आंदोलनामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। घोषणाबाजी करण्यात आली। काल दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी त्याचप्रमाणे काँग्रेसचे इतर खासदार पंतप्रधान निवासस्थानाजवळ आंदोलन केलं। एक मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। त्यानंतर राहुल गांधी प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। 3 तासानंतर त्यांना सोडून देण्यात आलं। मात्र या सगळ्या घडामोडींचे पडसाद आता राज्यामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। काँग्रेसचं आज मुंबईमध्ये सुद्धा हे आंदोलन पाहायला मिळालं। आज सकाळी पुण्यामध्ये त्याचप्रमाणे उपराजधानी नागपूरमध्ये काँग्रेसने मोठी आक्रमक आंदोलनं केली होती। मोठ्या संख्येने यावेळी युवा वर्ग या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत त्याचप्रमाणे जो लाठीचार्ज झाला त्याचा निषेध करण्यात आला। या आंदोलनामध्ये तर राहुल गांधी यांना ज्या पद्धतीनं अटक करण्यात आली होती, काल 3 तासांसाठी पोलिसांच्या ताब्यात ते होते, या सगळ्याचा निषेध यामध्ये करण्यात येतो। यामध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्ज या घटनेचा तीव्रतेनं निषेध करण्यात येतोय। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि काँग्रेसच्या आंदोलनासंदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। स्वप्नील, काँग्रेसनं आज राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं केली। यापूर्वी आपण पुण्यामधलं, नागपूरमधलं, छत्रपती संभाजीनगरमधलं आंदोलन पाहिलं आणि आता काँग्रेसनं मुंबईत सुद्धा आंदोलन केलेलं आहे। काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप आहे? कोण कोण नेते महत्त्वाचे या आंदोलनात सहभागी झालेत? नक्कीच काँग्रेसचे महत्त्वाचे नेते यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत। थोड्याच वेळामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। राहुल गांधी यांनी केलेलं कालचं आंदोलन असेल, त्यानंतर झालेली कारवाई असेल, तसेच लीक पेपर प्रकरणी तरुणांचं जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भातील हे खरं आंदोलन आहे। ज्या नीट लीक पेपरच्या प्रकरणामध्ये अनेक तरुणांचे, विद्यार्थ्यांचे बळी गेलेले आहेत, त्या संदर्भात घोषणाबाजी होते। राहुल गांधी यांच्या संदर्भातील घोषणाबाजी आपण पाहतोय। मात्र एकूणच सत्ताधारी जे केंद्र सरकार आहे या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी पाहायला मिळते। एकूणच यामध्ये काळ्या फिती सुद्धा या सर्व कार्यकर्त्यांनी बांधल्या असल्याचं पाहायला मिळतं। महिला सुद्धा यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। राहुल गांधी यांनी जे काल आंदोलन केलं होतं त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। कुठेतरी सरकार आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी ही या कार्यकर्त्यांकडून होताना पाहायला मिळते। काय नक्की मागणी आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, काय मागण्या आहेत तुमच्या प्रमुखांमध्ये? आमच्या मागण्या आहेत की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। या विषयावर गृह खातं आज अमित शहाकडे आहे, अमित शहानी पण राजीनामा द्यायला पाहिजे आणि देशाचे प्रधानमंत्री आहेत जे या सगळ्या लोकांना घेऊन चालतायत त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। पण काल ज्या प्रकारे राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज सुद्धा परवा झाला आणि एकूण महाराष्ट्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात येतं। हे नरेंद्र मोदी सरकार हे विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या, या देशांच्या युवकांच्या विरोधातलं सरकार आहे। ज्यांनी याला मतदान केलं आज त्यांना हे जेलमध्ये टाकतायत, ही लज्जाची बाब आहे। तर यांनी या पदावर राहण्याचे लायकीचे नाही आहेत। भूमिका काय असेल, पुढची भूमिका काय असेल? अध्यक्ष म्हणाले की संविधानाची प्रत देणार आम्ही। आता अध्यक्ष महोदय येतील आणि ते बाकीचं सांगतील तुम्हाला। मध्ये हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी येतील आणि संविधानाची प्रत जी आहे ती घेऊन भाजपचं जे मुंबईतील जे नरिमन पॉईंट येथील कार्यालय आहे त्या कार्यालयात जाणार आहेत आणि तेथील कर्मचाऱ्यांना, तिथे उपस्थित असणाऱ्या भाजपच्या नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना संविधानाची प्रत ही काँग्रेसकडून देण्यात येणार आहे। आणि काँग्रेसचा हा जो रोष आपण बघतोय, देशातील तरुण हे दिल्लीमध्ये एकवटलेले आहेत, मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलन सुरू होत आहे। या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात येते, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत, त्या विरोधामध्ये काँग्रेसकडून आता आवाज उठवण्यात पाहायला मिळतो। ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चित या आंदोलनातून अपडेट आपल्याकडून आणखी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद स्वप्नील जाधव, माझे सहकारी सध्या आपल्याबरोबर मुंबईतल्या या आंदोलनातून आपल्याला अपडेट्स देत होता।